सुंदराबाई ही सोलापूरची राहणारी होती. तिचा स्वभाव खूप कडक होता. पायाला आजार झाल्यामुळे ती अक्कलकोटला आली आणि स्वामी समर्थांची सेवा करू लागली. थोड्या काळाने ती चोळाप्पाची सेवा करू लागली. स्वामी महाराजांनी आधीच चोळाप्पाला सांगितले होते, चोळ्या, हिला ठेवू नकोस, ही तुझ्या डोक्यावर बसेल. महाराजांचे शब्द खरे ठरले. सुंदराबाईला हळूहळू पैशाचा लोभ वाढू लागला. ती यात्रेकरूंना पैसे दिल्याशिवाय दर्शन घेऊ देत नसे. काही वेळा स्वामी महाराज तिच्या शब्दात असत. ती म्हणेल तेव्हा झोपायचे, उठायचे, जेवायचे. महाराज तसे करत. एकदा एका भक्ताने पेढा आणला. सुंदराबाईला तो भक्त आवडत नव्हता. ती रागाने महाराजांचा गळा धरून म्हणाली, नको पेढा खायचा. हे पाहून सगळे स्तब्ध झाले. जग चालवणाऱ्या समर्थांवर एका साध्या बाईची एवढी सत्ता, हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. सुंदराबाई यात्रेकरूंकडून सतत काही ना काही मागत असे. केशर, कापूर, साखर, बैलासाठी चारा. कोणी पैसे दिले तरच दर्शन, नाही दिले तर दर्शन नाही. लोक तिला दया म्हणून पैसे देत. ही बाई महाराजांची सेवा करते असे सगळ्यांना वाटे. एकदा दत्तजयंतीच्या दिवशी एक भक्त पंचपक्वान्नाचा नैवेद्य घेऊन आला. पण महाराजांचे जेवण आधीच झाले होते. तो भक्त खूप विनवणी करू लागला. सुंदराबाईने पैसे घेतले आणि नैवेद्य ठेवून घेतला. संध्याकाळपर्यंत महाराजांनी काहीच खाल्ले नाही. रात्री सुंदराबाईने तोच शिळा नैवेद्य महाराजांना दिला. महाराज शांतपणे खाल्ले, पण म्हणाले, आता काय नबाब झाले. हे ऐकून बाळाप्पाला खूप दुःख झाले. त्याने महाराजांच्या पायांवर डोके ठेवून माफी मागितली. त्यानंतर कधीही महाराजांना शिळे अन्न खाऊ दिले नाही. महाराज म्हणत, दुर्जनाचे अन्न खाऊ नये. सुंदराबाई दिवसेंदिवस जास्तच शिरजोर झाली. सेवेकऱ्यांना त्रास देऊ लागली. एकदा एका भक्ताने 25 रुपये अर्पण केले. महाराजांनी चोळाप्पाला देण्यास सांगितले, पण सुंदराबाई पैसे देईना. तेव्हा महाराज फार रागावले. शेवटी तिने पैसे फेकून दिले. महाराज सेवेकऱ्यांवर खूप प्रेम करत. कोणी चूक केली तर फक्त नमस्कार हो असे म्हणत. ते शब्दच सेवेकऱ्यांना शिक्षा वाटत. स्वामी समर्थ सर्वांसाठी कलतरू होते, पण लोभ, अहंकार आणि चुकीच्या वागणुकीला त्यांनी कधीच साथ दिली नाही. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.